जय काळ सिद्ध. आता आपण पाहतो की आपल्याला मनुष्य शरीर मिळालेलं आहे आणि या मनुष्य शरीराच्या माध्यमातून आपल्याला काय करायला पाहिजे? वेद, उपनिषद हे अनेक ग्रंथ जे आहेत ह्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला स्वतःचं ज्ञान प्राप्त करायला पाहिजे. आणि या स्वतःचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसं सांगितलं जातं ना, एक आपली उपासना प्रणाली काय आहे, म्हणजे आपल्या पद्धतीप्रमाणे आपण उपासना कशा पद्धतीची उपासना करतो. नंतर काय होतं, आपली जीवन प्रणाली कशी आहे, कळलं ना. म्हणजे ज्याला पहिलं म्हटलं तर वे ऑफ वर्शिप, वे ऑफ लाईफ, म्हणजे आपली जीवन प्रणाली आपण कशा पद्धतीने जगायला पाहिजे, जीवन आपण कसं व्यतीत करायला पाहिजे, कळलं की नाही. म्हणजे सामान्यपणे पशूंचं एक वेगळ्या पद्धतीचं जीवन असतं. आपण उत्क्रांत झालेले मानव आहोत, तर आपण कशा पद्धतीने जीवन जगायला पाहिजे, म्हणून जीवन प्रणाली आपली कशी आहे हा महत्त्वाचा भाग असतो. त्यानंतर मग आपली विचार प्रणाली, आपली थिंकिंग म्हणजे थॉट, आपण कशा पद्धतीने विचार करतो. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्याच लागतात. आता आपण उपासना करतो की नाही, मग आता उपासना करण्यासाठी ज्याला आपण कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड असं वेदांनी सगळं समजून सांगितलेलं आहे. मग त्यामध्ये आपल्याला अनुकूल अशी उपासना प्रणाली आपले सद्गुरू आपल्याला सांगतात. सुदैवाने काय झालं, आपण काळसिद्धेश्वर महाराजांना शरण आलो, त्यांच्या संत संघात आपण नित्यनियमाने यायला लागलो. आणि मग त्यांनी आपल्याला काय सांगितलं, म्हणजे सकाळची काकड आरती, नंतर दुपारचं दासबोध वाचन, कळलं ना. नंतर मग संध्याकाळच्या शेजारत्या आरत्या, कळलं ना, पाळणे वगैरे वगैरे आपण सगळं म्हणतो. नंतर नामस्मरण, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण नियमाने करतो. म्हणजे हे सगळं काय झालं, हा आपला मनाचा अभ्यास झाला. मनाचा अभ्यास म्हणजे मनाचा जो स्वभाव कसा असतो, माळिया जीवते नेले तैसे तर वाहतची गेलं. पाणी जो आहे ना, पाणी माळी म्हणजे माळीत याला चर खोदून ज्या झाडाच्या मुळाजवळ नेतं ना, त्या झाडाच्या मुळामध्ये ते पाणी जातं आणि त्या पद्धतीने तिथे ते व्यक्त होतं, अंकुरतं, बीजरूप वगैरे वगैरे, कळलं की नाही. म्हणजे ही उपासना जी आहे ती अशा पद्धतीने आपण उपासना करायला पाहिजे की आपल्याला मनाला त्या भगवंताच्या ठिकाणी रमवायचंय, त्याच्या ठिकाणी लावायचंय, कळलं ना. म्हणजे त्यालाच भक्ती म्हटलं जातं, प्रेम म्हटलं जातं, भगवंताबद्दल प्रेम भक्ती. मग ही झाली आपली उपासना प्रणाली. म्हणजे आपण मनाला देवाच्या ठिकाणी लावलं, सद्गुरूंनी जसं सांगितलं तसं. म्हणजे ह्याच्यासाठी आपण प्राधान्य कोणाला देतो, सद्गुरूला प्राधान्य देतो, कळलं की नाही. आणि आता जीवन प्रणाली म्हणजे आपण जगताना कशा पद्धतीने जगतो, लक्षात येते का, खूप महत्वाचा भाग असतो. म्हणजे आपलं आचरण कसं असायला पाहिजे, कळलं ना. सकाळी उठल्यापासून अनेक गोष्टी आपण करतो, पण आपण बघा म्हणजे सूर्योपासना करतो, नंतर अर्घ्य देतो, कळलं, ह्या अनेक गोष्टी आहेत की नाही. नंतर मग सगळं जे काय आहे ते, म्हणजे आपली ही जीवन प्रणाली कशा पद्धतीने असायला पाहिजे, विकसित अशी जीवन प्रणाली असायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये पंचमहायज्ञाला फार मोठं महत्त्व आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी महायज्ञांच्या संदर्भात खूप वेळा बोललेलो आहे. म्हणजे हे काय असतं, म्हणजे जे अनेक वेदशास्त्र ग्रंथ आहेत त्यांचा अभ्यास आपण स्वतः, म्हणजे अध्ययन म्हणजे आपण स्वतः अध्यापन करायचं, अध्ययन करायचं आणि मग ते इतरांना त्याचं प्रबोधन करायचं. म्हणजे ही जीवन प्रणाली कशा पद्धतीची असायला पाहिजे. आणि विचार प्रणाली, आपले विचार कसे असायला पाहिजेत, म्हणजे वेदानुगामी असायला पाहिजे. भगवद्गीते संदर्भात मी नेहमीच म्हणतो, गीतेमध्ये जे समजावलंय त्या पद्धतीने आपलं आचरण असायला पाहिजे. म्हणून आणि ह्याने कसं होतं, ह्याने आपला जीवन विकास होतो आणि आपल्याला जो अभिप्रेत असलेला आनंद आपण प्राप्त करू शकतो, कळलं की नाही. आणि म्हणून आपण संत संघात यायला पाहिजे. आपल्या सद्गुरू महाराजांनी जे आपल्याला सांगितलंय त्याप्रमाणे आपलं आचरण व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आचरण करून आपल्याला ती आत्मज्ञान, मी आत्मा आहे हाच आपला निश्चय व्हायला पाहिजे, कळलं की नाही. तर सद्गुरू महाराजांच्या आशीर्वादाने आपण ह्या मार्गामध्ये वाटचाल करूया. जय काळ सिद्ध, जय काळ सिद्ध.